नमस्कार. माझं नाव सागर सुरेश परदेशी. माझं वय 37 वर्ष. जवळपास 1 वर्षापूर्वी माझा ॲक्टिवावरून पडल्यामुळे ॲक्सिडेंट झाला होता. मी माझ्या डाव्या एल्बोवर पडलो होतो. त्यामुळे माझ्या डाव्या एल्बोमध्ये फ्रॅक्चर होता. त्यानंतर मी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे आलो. येथे माझा CT स्कॅन आणि एक्स-रे वगैरे केल्यानंतर हे कळालं मला डॉक्टरांकडून की सर्जरी करावी लागेल. कारण माझ्या डाव्या एल्बोमध्ये जवळपास छोटे-छोटे 20 तुकडे झालेले आहेत आणि सर्जरीशिवाय दुसरा कोणता ऑप्शन नव्हता. सर्जरीच्या आधी मी सरांना कन्सल्ट केलं. तेव्हा इनिशियल ॲनालिसिस सरांनी हे सांगितलं होतं की हाताची पूर्ण मूव्हमेंट होणं खूप मुश्किल आहे. जवळपास 50%च माझा हात मूव्ह करू शकेल. म्हणजे तो स्टक होईल एका सर्टन डिग्रीनंतर, 50 डिग्रीज नंतर, आणि तो तसाच राहील. आणि मी पडलो होतो माझ्या डाव्या एल्बोवर, जो माझा डॉमिनंट हात आहे. मी डावखुरा आहे. त्या पिरियडमध्ये मी बऱ्यापैकी स्ट्रेस्ड होतो. त्यानंतर सर्जरी माझी जवळपास 8 तास झाली. सर्जरीमध्ये माझ्या हाताला प्लेट्स होत्या, स्क्रूज होते आणि पिन्स होते. त्या सर्जरीनंतर जवळपास 2 किंवा 3 आठवड्यानंतर माझं फिजिओथेरपी विश्वराज हॉस्पिटलमध्येच चालू झालं. डॉक्टर ओंकार सरांकडे फिजिओथेरपीसाठी आलो. प्री ऑपरेशन आणि पोस्ट ऑपरेशन दोन्ही एक्स-रेज आणि स्कॅन्स दाखवले. सरांना कन्सल्ट केलं. मी माझ्या सर्जनला सुद्धा कन्सल्ट केलं ऑपरेशननंतर. तर सर बोलले की ठीक आहे, तुमचा केस आपण स्टडी करूया. आणि इनिशियली त्यांनी मला फिजिओथेरपीसाठी थोडं गायडन्स केलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण सरांनी हे पण ॲनालाइज केलं की मी सरांना पूर्णपणे सगळं सांगितलं की सर, हा माझा डॉमिनंट हँड आहे. माझ्या घरची पूर्ण डिपेंडन्सी माझ्यावर आहे. सरांनी त्यावेळेला मला हे पण जज केलं की मला मानसिक आधाराची पण गरज आहे. सरांनी त्यावेळेला एक पेशंट म्हणून मला पूर्ण खात्री आली सरांबरोबर जेव्हा मी पहिला सेशन केला. पहिला सेशन बऱ्यापैकी पेनफुल होता. कारण सर्जरीनंतर ऑलमोस्ट 2 किंवा अराउंड 2, 2.5-3 आठवड्यांनी फिजिओ करायला चालू केलं होतं. आणि त्याच्यानंतर जसं सेशन सर घेत गेले, इनिशियली बऱ्यापैकी पेन होता. पण जसं माझं फिजिओ होत गेलं, तसं माझ्या हाताचा जो एक्सटेन्शन आहे, हाताची जी मूव्हमेंट आहे, ती बेटर होत गेली. जवळपास 3 महिने सरांनी मला रेग्युलर बेसिसवर ट्रीटमेंट दिलं. आणि त्यानंतर सरांनी मला बऱ्यापैकी भरपूर टाईप्सचे फिजिओचे मूव्हमेंट्स, खूप साऱ्या टेक्निक्स त्यांनी अप्लाय केल्या. आणि एक्स-रे पाहता, CT स्कॅन पाहता, जर मी स्वतः जे अनुभव केले त्या बेसिस मी हे म्हणेल की मला पण स्वतः ही खात्री नव्हती की माझा हात पूर्णपणे नीट होईल. आज जवळपास 1 वर्षानंतर मी जेव्हा स्वतःचा हात पुन्हा बघतो, तर मला असं वाटत नाही की माझ्या हातामध्ये अशी काही मोठी इजा आहे. हो, ऑपरेशन झालं होतं, एवढं मोठं होतं. पण त्याच्यानंतर जी एक्सपेक्टेड ग्रोथ होती, जी एफिशियन्सी माझ्या हाताची होती, ती ऑलमोस्ट नॉर्मल हातासारखीच आहे. फक्त 1-2 डिग्रीचा डिफरन्स आहे, लॅग आहे, जो एका नॉर्मल हातापेक्षा होत नाही. पण मी माझ्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज, डे इन डे आउट ॲक्टिव्हिटीज, ड्रायव्हिंग करणे, वजन उचलणे, पुशअप्स करणे, सरांनी मला फिजिओच्याच शेवटच्या टप्प्यात पुशअप्स करणे, हेवी एक्सरसाइजेस करणे वगैरेपर्यंत, म्हणजे माझा फिजिओ एवढा चांगला झाला होता की त्या एक्सटेंटपर्यंत मी गोष्टी करू शकत होतो. पुशअप्स करणे म्हणजे स्वतःच्या बॉडीचा पूर्ण भार आपल्या हातांवर, रिस्टवर, एल्बोवर देणे. तर त्यानंतर मला खूपच म्हणजे चांगलं वाटलं होतं. जे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना मी हाच सल्ला देईल की लोकांना असं वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे काय नाही, नुसतं 10 वेळा 5 वेळा आपल्याला काहीतरी रिपीटेड मूव्हमेंट करायला सांगतात आणि हे काही कामाचं नसतं. पण जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये अशा सिच्युएशनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की बाबा नाही, आपण ह्या गोष्टी जेव्हा रिगरसली करू तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळेल किंवा आपलं काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल. कारण तुम्हीच इमॅजिन करा की तुम्ही माझ्यासारख्या सिच्युएशनमध्ये अडकला आहात आणि तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करून जे डॉक्टर सांगतात आहे त्याच्यावर भरोसा ठेवून आपले पूर्ण प्रयत्न टाकण्याशिवाय काय ऑप्शन राहणार नाही. तर जे कोणी पेशंट माझ्यासारख्या सिच्युएशनमध्ये येतील त्यांना माझी विनंती आहे की फिजिओथेरपीला तुम्ही इग्नोर नका करू. कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे, जर मी फिजिओथेरपी नसता घेतला, कारण माझा फिजिओ पण 1 आठवडा 2 आठवडा कुठेतरी स्किप झाला होता माझ्या कामाच्या व्यत्ययामुळे.
तर त्या 2 आठवड्यात झालेला इश्यू ते मला रिअलाईज झालं की फिजिओथेरपी बंद करणंसुद्धा किती चुकीचं आहे. तर एक्सटेन्सिव्ह आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेवढं तुम्ही ज्या अमाऊंटमध्ये एफर्ट्स टाकाल, फिजिओ घ्याल, तेवढं तुमचं फिजिकल हेल्थ बरं होईल. आणि मी माझा हात आता पूर्णपणे व्यवस्थित वापरू शकतो एका रेग्युलर माणसासारखं. मी डॉक्टर ओंकार आगाव आणि विश्वराज हॉस्पिटल यांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. जसं की आता तुम्ही ऐकलं असेल मिस्टर सागर यांची स्टोरी. सो जेव्हा फर्स्ट टाईम मी यांचा केस बघितला होता, मी ॲक्च्युली शॉक झालो होतो. कारण त्यांच्या सर्जरीनंतर त्यांच्या ह्या एक्सरे पाहून मी एवढा शॉक झालो होतो की त्यांच्या हातामध्ये जवळपास इतके प्लेट्स आणि स्क्रूज होते. मला कदाचित त्या टायमाला असं वाटलं की हात सरळ होणं पण शक्य नव्हतं. पण त्यांना मी फर्स्ट डेलाच एक धीर दिला की तुम्ही फक्त रेग्युलर फिजिओथेरपी करत राहा आणि आपण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करूया हात सरळ करायचा. सो स्लोली फिजिओथेरपी सुरू झाली. डे बाय डे आम्ही प्रोग्रेस करत गेलो. नवीन इंटरव्हेन्शन्स मी जसे त्यांच्यावर ट्राय केले. हळूहळू मला रेंज भेटायला लागली. त्यांचाही विश्वास वाढायला लागला. आणि थ्रू आउट 3 मंथ्स रेग्युलर आणि इंटेन्स फिजिओथेरपी केल्यामुळे तुम्ही पाहू शकतात की आज त्यांचा हात पूर्णपणे सरळ झाला आहे. सो येस, माझा असं सगळ्यांना एक सल्ला आहे की फिजिओथेरपीमुळे खूप साऱ्या गोष्टी बदलू शकतात. फक्त ते पण तुम्ही करेक्ट वेळेवर आलात तर. सो सगळ्यांना माझं एक सजेशन असेल की प्लीज कुठलीही प्रकारची सर्जरी झाली असेल, कुठल्याही प्रकारचा फ्रॅक्चर, लिगामेंट इंजुरी किंवा कसलंही रिप्लेसमेंट जरी झालं असेल, प्लीज एकदा तरी आवश्यक फिजिओथेरपी डिपार्टमेंटला भेटा आणि त्यांच्याशी तुम्ही एकदा डिस्कशन्स करा. ते तुम्हाला योग्य ते सल्ला देतील आणि रेग्युलर फिजिओथेरपी करत राहा. मी माझ्या ह्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटचं सुद्धा खूप खूप धन्यवाद मानेल. त्यांनी माझ्या ह्या थ्रू आउट द जर्नीमध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि विश्वराज हॉस्पिटलचा पण खूप थँक्यू म्हणेल. धन्यवाद.